तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आषाढी एकादशीची कथा ऐकणार आहोत. तर आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. मग या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. तर महाराष्ट्रात हा दिवस श्री विठ्ठलाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. लाखो वारकरी पायी वारी करून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी ते येतात. तर महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या दरवर्षी पायी पंढरपूरला जातात आणि लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नाम गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी वारी करतात. माता ही परंपरा भक्ती आणि समता, प्रेम, सेवाभाव यांचे प्रतीक आहे. तर पूर्वी पुंडलिक नावाचा एक तरुण होता. मग आता सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांशी उद्धटपणे वागायचा. मग एकदा त्याला संतांचा सहवास लाभला. त्यातून त्याला आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे त्याला कळले. मग त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला. त्याने तन, मन आणि धनाने आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली. पुंडलिकाच्या या अतुलनीय सेवेमुळे भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी त्याला दर्शन देण्यासाठी पृथ्वीवर आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. मग देव दारात आले आहेत हे कळूनही त्याने प्रथम आईवडिलांची सेवा पूर्ण करण्याचे ठरवले. मग त्याने भगवान विठ्ठलाला बसण्यासाठी जवळची एक वीट त्यांच्या दिशेने फेकली आणि विनम्रपणे म्हणाले, देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करून लगेच तुमचे दर्शन घेईल. मग पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने भगवान विठ्ठल अत्यंत प्रसन्न झाले. ते त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर ते म्हणाले, हे प्रभो, तुम्ही याच ठिकाणी सदैव भक्तांच्या कल्याणासाठी राहा. भगवानांनी त्यांची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून भगवान विठ्ठल पंढरपूर येथे विटेवर उभ्या असलेल्या मूर्तीच्या रूपात भक्तांना दर्शन देत आहेत. जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.